उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या सरबताचे प्रकार केले जातात. त्या सरबताच्या पद्धतीमध्ये एक खरबूज सरबत पद्धत आज आपण पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. या ठिकाणी मी एक अर्धा खरबूज घेतला आहे, पाहू शकता. मधल्या बिया काढल्या आणि मधला जो गर आहे ना तो मी या ठिकाणी चमच्याने काढून घेते. किंवा आपण हे खरबूज धुवून सालं काढून याच्याने काप केले तरीसुद्धा चालणार आहे. पूर्ण गर मी काढून घेतला आहे, पाहू शकता. एक वाटीभर भरला आहे. तर हा वाटीभर गर खरबुजाचा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. यामध्ये अगदी एक चमचाभर गूळ, गूळ चवीनुसार कमी जास्त करू शकतो, पण एक वाटीसाठी चमचाभर गूळ पुरेसा आहे. गूळ आहे म्हणजे वेलची आलीच, वेलची पूड, पुदिन्याची 1 ते 2 पानं घातलेत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालू, बर्फाचे 4-5 तुकडे घालून मिक्सरला फिरवून घेऊ. अगदी पटकन असा हा पौष्टिक सरबत बनला जातो उन्हाळ्यामध्ये. तर अगदीच 2 चिमूटभर मीठ घातलं होतं मी, चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. आणि पाणी वगैरे न घालता असं आपण हे फिरवून घेत आहोत. अगदी दाटसर असा हा ज्यूस बनला जातो. सर्वांना आवडेल असाच लागतो चवीला, गूळ घातल्यामुळे अगदी पौष्टिक उन्हाळ्यात पिण्यासाठी. आता फिरवून घेतलं आहे, पाणी वगैरे अजिबात घातलं नव्हतं आणि पाहू शकता किती मस्त दाटसर बनला आहे. तर आता सरबत म्हणजे थोडासा पातळच असतो, तर गरज वाटली तर आपण हा गाळून घ्यायचा किंवा यामध्ये पाणीसुद्धा घालून ना थोडासा पातळ बनवला तरीसुद्धा चालणार आहे. तर अगदी थोडंसं पाणी घातलं होतं मी, पाहू शकता. आणि पुन्हा गरज वाटली तर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ग्लासमध्ये काढून घेते. तर हा खरबूज सरबत ना गूळ, वेलची पूड, थोडंसं चवीनुसार मीठ घालून असा आपण हा बनवला आहे आणि एकदम मस्त असा बनला जातो हा दाटसर फेसाळयुक्त. प्यायलासुद्धा अगदी मस्त असाच लागतो. तर वरून ना थोडंसं पुदिन्याची 1-2 पानं लावली होती मी आणि थोडेसे आईस्क्रीम असेल तर घालायचे, नसले तरीसुद्धा चालणार आहे किंवा आपण ड्रायफ्रूट्स घातले तरीसुद्धा खूप छान असाच सरबत बनतो. तर ड्रायफ्रूट्स किंवा आईस्क्रीम, तर या ठिकाणी मी थोडीशी आईस्क्रीम वरून घातली होती आणि मस्त असा सरबत भन्नाट चवीला लागत होता, पाहू शकता. तर हा सरबत ना आपण दूध घालून सुद्धा बनवू शकतो, खरबुजाचा मिल्कशेक. तर त्यामध्ये थोडंसं दूध घालून, साखर घालून, वेलची पूड घालून, थोडासा भिजवलेला सब्जा घालून ना मस्त असा आपला खरबूज मिल्कशेकसुद्धा बनवून तयार होतो. पण आज आपण या ठिकाणी बनवला आहे सरबत खरबुजाचा. दुधाचा वगैरे पाण्याचा वगैरे वापर न करता असा दाटसर मस्त बनला जातो. तर ही खरबूज रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. उन्हाळ्यातील पौष्टिक अशी ही खरबूज सरबत रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. रेसिपीज आवडत असतील तर मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.